सखी सावली काव्यांजली। एक मिनिट, तसं का जाऊ दे, मी मगासपासून ऑब्झर्व करतोय तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, हातात बांगड्या, काय चाललंय काय? तुमचं काय लग्न वगैरे झालंय? एक मिनिट, व्हॉट आर यू सिरियस? तुमचं लग्न झालं पुष्पांजली? अरे मला कोणी सांगितलं का नाही? आणि तुम्ही मला लग्नात बोलवलं नाही? एकदम, अरे तू मी असं म्हणतो की प्रीतमला आरामाची गरज आहे, कारण धावपळीमुळे ताण आला असेल ना. काही ताण नाही आलाय बाबा, मी कम्प्लिटली ओके. तू आराम करतो ना, तू आराम कर. चला, मी पण इथे तुमच्या सोबत. अहो नको पुष्पांजली, ओके. बाबा आहे, बाकीचे आहेत सगळे. तुम्हाला दुकानावर जायचं असेल ना, तुम्ही जा आणि आरामात काम करा. मी येतो. चला, आराम करायचं. मधुरा, मावशी, मावशी प्रीतम असं का बोलत होता? तो हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा असं? अगं हॉस्पिटलमध्ये सुद्धा असाच काहीतरी विचित्र बोलत होता तो. निकिताबद्दल चौकशी करत होता. म्हणजे त्याला हे सगळं लागलंय वगैरे हे निकिताला कळवलं का असं विचारत होता तो. निकिताबद्दल विचारत होता? हो ताई, मला तर काही सुचतच नव्हतं काय उत्तर देऊ त्याला आणि काय सांगू. सगळं काय चाललंय? कसं होणार आहे पुढं? हे बघ, प्रीतम अजून पूर्ण बरा झालेला नाहीये. आराम केला ना त्यांनी की मग त्याला बरं वाटेल. आपण थोडं समजुतीने घेऊया ना. काळजी नको करूस तू. ते खरं आहे ताई, पण अगं अजून रिपोर्ट सुद्धा आलेले नाहीये. मला हे सगळं काही सरळ साधं वाटत नाहीये. लाडूला पुष्पांजली म्हणून हाक मारली त्यांनी, आणि त्यांचं लग्न झालंय हे तर आठवतच नव्हतं त्याला. हो, पण अजून रिपोर्ट्स आलेले नाहीयेत. हवं तर आपण डॉक्टरांशी बोलू, पण आपणच थोडं सबुरीने घ्यावं लागेल. यापुढे आपल्या संयमाची परीक्षा असणार आहे. प्रीतम अंजलीला विसरलाय आणि त्याला निकिता आठवते. अरे वा अंजली, तुझं आता काही खरं नाही ग. प्रीतमचं आणि तुझं नातं आता एका खटक्यात कसं कटकन मोडून टाकते ते बघच. कॉफी. थँक्यू पुष्पांजली. अहो पण तुम्ही कशाला बनवून आणली? सांगायचं ना कोणाला घरी, केलं असतं कोणी बनवून. पण थँक्यू. प्रीतम, तू मला पुष्पांजली का म्हणतोयस? मग नाहीतर काय म्हणू? मी तुम्हाला याच नावाने हाक मारतो, माहिती आहे ना तुम्हाला. आय नो की पुष्पांजली म्हटलेलं तुम्हाला आवडत नाही, पण मला भयंकर आवडतं, सो मी म्हणणार. तू मला ए अंजली असं म्हणणार. पुष्पांजली, अहो अंजली असं नको म्हणू प्लीज. आपलं लग्न झालंय ना आता. तुम्ही सिरियस आहात? हो प्रीतम. काय बोलतात? आई काय बोलता तुम्ही?
काहीतरी मस्करी करताय उगाच. आपलं लग्न कसं होईल? कसं होईल म्हणजे? प्रीतम तुला काहीच आठवत नाहीये का? हे हे मंगळसूत्र बघ ना. हे तूच माझ्या गळ्यात घातलंयस प्रीतम. कितीतरी वेळा तू माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलाय. किती अडचणींवर मात करत अगदी वेगळ्या परिस्थितीत आपलं लग्न झालंय. आणि नंतर तू माझ्यावरच्या प्रेमाची कबुली दिलीस. माझ्यासाठी खूप काय केलंयस तू प्रीतम. आत्ताच गेल्या आठवड्यात तू मला हे नवीन पेंडंट गिफ्ट दिलंस बघ. गेल्या आठवड्यात मला काहीच का आठवत नाहीये. प्रीतम एकदा आठवण्याचा प्रयत्न कर ना प्लीज. प्लीज. सॉरी 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 पुष्पांजली, मला खरंच काही आठवत नाहीये. प्रीतम असं नको करू सरे. मी तुझी प्लीज पुष्पांजली, प्लीज काही बोलू नका आता. हे बघा, मी यादी तुमची अनेकदा मस्करी केली असेल, पण तुम्ही प्लीज अशी मस्करी करू नका माझ्यासोबत. असं कसं शक्य आहे? आपलं लग्न झालं. तुम्हाला माहिती आहे ना माझं लग्न निकितासोबत ठरलंय ते. तुम्ही प्लीज अशी मस्करी नका करू. प्रीतम अरे पण माझं ऐकून घे ना प्लीज. तुम्ही प्लीज जा इकडनं आता. तुम्ही प्लीज जा ना पुष्पांजली. प्रीतम अरे प्लीज. अंजली, तुला सांगितलं होतं ना प्रीतम पासून लांब राहा म्हणून. का ऐकत नाहीयेस तू? काहीच का आठवत नाहीये. प्रीतम प्रीतम खूप त्रास होतोय का? तू शांत हो बरं. हे बघ, जास्त विचार करू नको कुठल्या गोष्टीचा. तुझी औषधाची वेळ झाली ना, मी तुला औषध देते. तू शांतपणे झोप. हं, आराम कर. हे घे. हे घे. तू झोपून राहा बरं. संघर्ष. माझ्या प्रीतमच्या आयुष्यातली पीडा आहे ही अशी सांगून हटणार नाही. आता मलाच काहीतरी कठोर पावलं उचलायला हवीत. मावशी काय करताय तुम्ही? नाही नाही मावशी प्लीज असं नका करू. प्लीज प्लीज मावशी नका ना. मावशी नका ना प्लीज. मावशी तुला कळतंय का काय झाले ते? नाही ग. त्याकडेच भरले डोक्यात. अगो प्रीतमच्या डोक्याला मार बसला की नाही, त्यामुळे त्याला मधल्या काळातलं काही आठवत नाही. म्हणजे अंजलीशी त्याचं लग्न झालं, तो ते विसरला. आणि हे आपल्या फायद्याचं आहे. चल, अजून गमती बघू. हो डॉक्टर, आम्ही त्याला वेळेवर औषध देतो. ओके ओके, थँक्स डॉक्टर. डॉक्टर, त्याच्या रिपोर्ट्सचं काय झालं? हो, त्याचीच काळजी होती. ठीक आहे डॉक्टर. थँक्यू डॉक्टर. काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले प्रीतमचे सिटी स्कॅनचे रिपोर्ट आलेत. त्याला पार्शल ॲम्नेशिया आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्याला झालेला अपघात त्यामुळे घडला असेल. मधल्या काही काळातल्या गोष्टी त्याला आठवत नाही आहेत. म्हणूनच तर त्याने निकिताची आठवण काढली आणि अंजलीला ओळखत नव्हता. शिवाय त्याचं लग्न झालंय हेही त्याच्या लक्षात नाही.
मावशी सोडा ना प्लीज मावशी. मधुरा, आज माझ्यामध्ये कुणीही येणार नाहीये सांगून ठेवते. चालती हो या घराबाहेर. मधुरा, अगं काय चाललंय हे? हा काय वेडेपणा आहे? वेडेपणा? वेडेपणा नाही आहे ताई, हा शहाणपणा आहे. आणि हा शहाणपणा मी खूप आधी करायला हवा होता. आज माझ्या प्रीतमची जी काही अवस्था आहे त्याच्यावर जे काही संकट आलंय ते हिच्यामुळे आलंय. ही मुलगी माझ्या घरात एक क्षणही थांबणार नाही. तो चालती हो या घरातून आणि मी सगळ्यांना बजावून ठेवतेय. आज माझ्यामध्ये कोणीही यायचं नाहीये. तू काय उभी आहेस इथे? चल निघ घराबाहेर. मावशी मावशी ऐका ना मावशी. मावशी पुन्हा या घरात पाऊलही टाकायचं नाहीयेस, समजलं? मावशी असं नका करू मावशी. प्रीतमची दूर नका करू मावशी. मावशी दारू द्या ना प्लीज प्लीज. मावशी मावशी ऐका ना. चालती हो इथून. पुन्हा तोंड नको दाखवू तुझं. मधुरा, काय केलंस हे? अगं हा कुठला न्याय आहे? आपल्या सुनेशी असं कोणी वागतं का? काही विनंती का डॅड समजा ना मधुरा मावशींना प्लीज. दारू द्या ना. मला प्रीतमला भेटायचं प्लीज. मधुरा, अगं प्रसंग काय? तुझं काय चाललंय? आपल्या मुलाच्या बाबतीत एवढं घडलं आणि प्रीतमच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे त्याला जबाबदार ही मुलगी आहे. बजावून सांगितलेलं होतं मी. 7 दिवस, फक्त 7 दिवस प्रीतम पासून लांब राहा, त्याच्या समोर येऊ नको. पण नाही, माझं ऐकताय कोण? तिने माझं कधीही काही ऐकलेलं नाहीये. बघितलं त्याची काय फळं भोगावी लागतात? माझ्या प्रीतमच्या जीवावर बेतलंय आणि त्याला जबाबदार तीच आहे. नाही, माझाही विश्वास नव्हता या सगळ्या गोष्टींवर. पण आता हे सगळं जे काही घडतंय ना त्यातनं माझी खात्री होतीये सगळ्या गोष्टींना जबाबदार ही अंजलीच आहे. मी तिला ह्या घरात घेणार नाहीये. भास मावशी अहो काय बोलताय तुम्ही? नाही मावशी, माझी लाडू तशी नाहीये हो. खरंच तशी नाहीये. तिच्यामुळे जर काही झालं ना तर चांगलंच होईल, पण वाईट कधीच होणार नाही. मावशी प्लीज, तुम्ही तिच्याबद्दल काहीतरी गैरसमज करून घेऊन तिला असं घराबाहेर काढू नका हो. तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ती सून आहे या घरची. आपल्या प्रीतमची बायको आहे. तिच्याबद्दल असं काही विचार करू नका. तुम्ही शांतपणे विचार करा ना. माझ्या लाडूला सुद्धा यात सहन होणार नाही मावशी. प्लीज उघडा ना दरवाजा कोणीतरी. लाडू लाडू मला प्रीतमला भेटायचंय, मला त्याच्याशी बोलायचं आणि मला त्याला एकट्याला नाही सोडायचं. पण काही माझं काय दोष आहे? शांत व्हा. तुझं सगळं म्हणणं पटतंय मला. पण हे बघ, आता आहे ना मधुरा मावशी सुद्धा खूप टेन्शन मध्ये आहेत ग. प्रीतमला
झालेला अपघात, त्याच्यावर झालेला परिणाम हे त्यांच्यासाठी सुद्धा खूप धक्कादायक आहे की नाही? आईचं काहीच आहे का त्यांचं? त्यांना काळजी वाटणारच ना. देव न करो उद्या तुझ्या बरोबर असं काही झालं तर माझी सुद्धा तशीच अवस्था होईल. हे सगळं संकट असं अचानक आलं ना, म्हणून त्या घाबरल्याच नाही, म्हणून अशा वागल्या तुझ्या बरोबर. बाकी काही नाही, सगळं नीट होणार आहे. तू काळजी करू नकोस. आपण एक काम करू, तू ना आमच्या घरी चल. इथलं सगळं वातावरण जरा शांत झालं ना की मग आपण येऊ, तेव्हा मावशींबरोबर पण बोलता येईल आपल्याला. हा चल. नाही, मी नाही येऊ शकत. मी या घराला सोडून कुठे जाणार नाही आणि प्रीतमला सोडून कुठे जाणार नाही. लाडू ऐक माझं, ऐक आता नाही. त्याला माझी गरज आहे. नाही काही. हो लाडू ऐक शांत. बरोबर आहे तुझं, त्याला गरज आहे. पण लाडू अगं, त्याच्यावर अपघाताचा परिणाम झाला. तो तुला बायको म्हणून ओळखतच नाही लाडू. त्याला तुमचं लग्न झालंय हे आठवतच नाही आता. मला आठवतंय ना, मला आठवतंय ना काही, मला आठवतंय. मधुरा, तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही. अगं प्रीतमच्या बाबतीत जे काही घडलं तो एक अपघात होता. त्यात अंजलीचा काय दोष? आणि तुझा हा आतताईपणा ना, याचा काही उपयोग नाहीये. समजलं तुला? मीनाक्षीताई, तुम्ही तिला आत घेऊन या. हो. नाही, कोणीही अंजलीला या घरात आणणार नाहीये. बास मधुरा, हे अति होत आहे. ती या घरची सून आहे आणि ती इथेच राहणार. समजलं? मला त्या अंजलीचं तोंडही पाहायचं नाहीये आणि या बाबतीत मी कुणाचंही काहीही ऐकणार नाहीये. आणि तुम्ही जर अंजलीला घरात घेण्याचा हट्ट करत असाल ना, घ्या, तिला घरात घ्या. मी हे घर सोडून निघून जाते. मधुरा, 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 अगं बघितलं ना मीनाक्षीताई कसं करते ती. तिने ठरवलंय कधी कोणाचं ऐकायचंच नाही म्हणून. तुम्ही समजावा ना तिला. समजावते मी तिला. प्रीतमने हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात बांधलंय ना, ते आमच्या प्रेमाची निशाणी. आणि यातले जे काळे मणी आहेत ना, तीच खरी प्रेमाची ओळख असते आणि त्यात ताकद असते. तूच मला सांगितलंयस ना. काही मला खात्री आहे प्रीतमला सगळं आठवेल आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे. हो लाडू, मला माहिती आहे तू सगळं करायला तयार होशील, पण त्याला थोडासा वेळ द्यायला हवा लाडू, आता नाही. तू चल बघू घरी. ऐक माझं, चल. नाही काही, प्लीज आग्रह करू नकोस. मी प्रीतमला सोडून नाही येणार. मला त्याची खूप काळजी वाटत राहील. माझं तिथे मनही लागणार नाही. मला माहिती आहे मावशी खूप चिडल्यात माझ्यावर, पण त्या मनाने खूप चांगले आहेत अक्काई, खूप चांगले आहेत. ते शांत झालं ना की त्यांचं मन आपोआप विरघळेल. माझ्यावर विश्वास ठेव. पण मी प्रीतमला सोडून कुठे येणार नाही. पण तुला जर इथेच राहायचं असेल ना, तर तुला मला प्रॉमिस करावं लागेल की इथे अशी रडत बसणार नाही. स्वतःची काळजी घ्यायची. तू तशी रडत राहिलीस तर
प्रीतमला कसं सांभाळणार तू? हो की नाही? प्रॉमिस कर बघू मला, स्वतःची काळजी घेशील, रडणार नाही. कर.